तर मित्रांनो, मी आज तुम्हाला शिकवणार आहे की आपला फोटो जो आहे तो कसा एडिट करायचा आणि फोटोचा बॅकग्राऊंड देखील एकदम प्रोफेशनल पद्धतीने ब्लर करायचा। तर हा तुम्ही फोटो बघा आणि हा फोटो बघा एडिट केल्यानंतरचा, तर किती डिफरन्स आहे दोन्ही फोटो मध्ये। तर व्हिडिओ जरा स्किप न करता पहा आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन पहिल्यांदा झाला तर आपल्या वेदांत एडिटिंग युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या, कारण मित्रांनो आपण आपल्या चॅनलवरती अशा प्रकारे इंस्टाग्राम रील्स एडिटिंग शिकवत असतो आणि फोटो एडिटिंगचे आणि VN चे QR कोड देखील देत असतो। तर चला मित्रांनो, जरा वेळ घालवता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला प्ले स्टोरवरून लाईटरूम ॲप आणि पिक्सार्ट ॲप डाउनलोड करायचे। त्यानंतर ना सगळ्यात पहिल्यांदा लाईटरूम ॲप ओपन करायचं। लाईटरूम ॲप ओपन केल्यानंतर ना इथे खाली एक प्लस आयकन बघायला भेटेल फोटो अल्बमचं, त्यावरती क्लिक करून आपला फोटो इम्पोर्ट करून घ्यायचे। इम्पोर्ट केल्यानंतर ना ऍड वरती क्लिक करायचे। ऍड वरती क्लिक केल्यानंतर इझिली इथे ऍड होऊन जाईल। तर ला सिलेक्ट करून घ्यायचे। सिलेक्ट केल्यानंतर ना आपल्या आता सेटिंग मध्ये जाऊन रोटेट नावाचं एक ऑप्शन आहे ना, तो ऑन करायचे। त्यानंतर ना मोबाईलला आडवं करायचे। मोबाईलला आडवं केल्यानंतर आता इथे यायचे, एडिट मध्ये यायचे। एडिट मध्ये आल्यानंतर ना लाईट मध्ये यायचे। इथे लाईट मध्ये आल्यानंतर ना इथे एक्सपोजर नावाचं एक ऑप्शन आहे ना, याला +0.20 टिपच्या आसपास ठेवायचे। त्यानंतर ना इथे कलर वरती यायचे। कलर वरती आल्यानंतर ना इथे जे हे आहे ना, म्हणजे हे ऑप्शन वरती क्लिक करायचे। त्यानंतर ना या ग्रीन कलरला सिलेक्ट करून सॅच्युरेशन जो आहे तो 100% ठेवायचे। त्यानंतर ना ह्यू जो आहे तो 10च्या आसपास ठेवून इथे म्हणजे येलो कलरला सिलेक्ट करायचे। याला सॅच्युरेशन थोडंसं वाढवायचं। त्यानंतर ना ऑरेंज वरती क्लिक करून थोडं 2-3% मायनस ठेवायचे सॅच्युरेशन। त्यानंतर ना डन वरती क्लिक करायचे। डन वरती क्लिक केल्यानंतर टेम्परेचर जो आहे तो 10च्या आसपास ठेवायचे। त्यानंतर ना आता इथे खाली इफेक्ट्स नावाचं एक ऑप्शन बघायला भेटेल, याच्यावरती क्लिक करायचे। त्यानंतर ना इथे डिहाइड्स नावाचं एक ऑप्शन आहे ना, त्याला +10च्या आसपास ठेवायचे। त्यानंतर ना विग्नेट नावाचं एक ऑप्शन आहे ना, याच्यावरती येऊन अमाऊंट 35च्या आसपास ठेवून इथे फेदर नावाचं एक ऑप्शन आहे ना, याला +100 करायचे। त्यानंतर ना आता इथे खाली यायचं डिटेल वरती आल्यानंतर ना अमाऊंट आहे ना +10च्या आसपास ठेवायचे। त्यानंतर ना रेडियस जो आहे तो 1% ठेवून डिटेल जो आहे तो 25% ठेवायची। त्यानंतर ना नॉइज वरती यायचं। नॉइज वरती आल्यानंतर ना थोडंफार नॉइज रिडक्शन म्हणजे वाढवायचे। त्यानंतर ना इथे कलर नॉइज नावाचे एक ऑप्शन आहे, याच्यावरती येऊन इथे सुद्धा थोडंसं प्लस करायचंय कलर नॉइज रिडक्शन। त्यानंतर ना स्मूथनेस 50% ठेवून डिटेल सुद्धा 50% ठेवायचे। त्यानंतर ना आता इथले लाईटरूम मधलं काम झालेलं आहे। तर आता ह्या फोटोला सेव्ह करायचे। इथे 3 डॉट वरती क्लिक करायचे। 3 डॉट वरती क्लिक केल्यानंतर ना ते सेव्ह कॉपी टू डिव्हाइस वरती क्लिक केल्यानंतर ना फोटो जो आहे तो आपल्या डिव्हाइस मध्ये सेव्ह होऊन जाईल। तर सेव्ह झाल्यानंतर ना आता आपल्या पिक्सार्ट ऍप्लिकेशन मध्ये यायचे। पिक्सार्ट ऍप्लिकेशन मध्ये आल्यानंतर ना आता जो फोटो जो तो लाईटरूम मधला तो इम्पोर्ट करून घ्यायचे। इम्पोर्ट केल्यानंतर ना आडवं करायचं मोबाईलला, तर इथे होत नाही। तर आता सरळच करू। तर इथे सगळ्यात पहिल्यांदा आहे ना, आता आपल्याला इथे इफेक्ट्स मध्ये यायचं। इफेक्ट्स मध्ये आल्यानंतर ना इथे खाली ब्लरचं एक ऑप्शन बघायला भेटेल, याच्यावरती क्लिक करायचे। त्यानंतर ना इथे ते लेन्स ब्लर नावाचं एक ऑप्शन आहे ना, इफेक्ट आहे ना, तो इफेक्ट ऍड करायचे। त्यानंतर ना हे जे 2 नंबरला इरेजरचं ऑप्शन आहे ना, याच्यावरती क्लिक करायचे। त्यानंतर ना इथे इन्व्हर्ट नावाचं एक ऑप्शन आहे, याच्यावरती क्लिक करून आपल्या पूर्ण इन्व्हर्ट करायचे। त्यानंतर ना इथे यायचे रिस्टोर नावाचे एक ऑप्शन आहे ना, याच्यावरती येऊन इथे साईज जो तो थोडं वाढवायचं। त्यानंतर ना ऑप्सी पण वाढून हार्डनेस 70% ठेवायचे। त्यानंतर ना आता जिथे जिथे आपल्याला ब्लर करायचं आहे ना, तिथे फिरवायचं असं। तर अशा प्रकारे सगळं ब्लर करून घ्यायचे। तर फोटोच्या जवळ आल्यानंतर ना जरा नीट करायचे। तर अशा प्रकारे 2 बोटांनी मोठं करून देखील करू शकता तुम्ही। त्यानंतर ना आता साईजला जरा लहान करायचे। त्यानंतर ना आता झूम करायचं 2 बोटांनी म्हणजे फोटोला, त्या मग हे करायचे। तर अशा प्रकारे सगळं साईडनं नीट करायचं हळूहळू।
तर चुकून तुम्हाला असं फेसवरती झालं ब्लर, तर इथे एक अंडो नावाचं एक ऑप्शन आहे ना, याच्यावरती क्लिक करायचं तर जाईल मित्रांनो. तर अशा प्रकारे नेट ब्लर करून घ्यायचं सगळं फोटोच्या साईडने. तर मी सगळं नीट करून घेतो. तर बघू शकता मित्रांनो, मी सगळं ब्लर केलेलं आहे. तर आता ब्लर केल्यानंतर ना इथे बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं वरच्या कोपऱ्यातल्या. त्यानंतर ना आणखी एकदा बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून आता मी तुम्हाला एक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक PNG दिलेला आहे ना, ड्राईव्हची लिंकमध्ये दिलेला आहे, तो डाउनलोड करायचे. त्यानंतर ना इथे ॲड फोटोवरती क्लिक करायचे. त्यानंतर ना जो PNG आहे ना तो ॲड करून घ्यायचे. त्यानंतर ना याला असं वाकडं करून मोठं करून घ्यायचे फोटो एवढं. त्यानंतर ना इथे यायचे पुढं थोडंसं. पुढं आल्यानंतर ना ब्लेंड नावाचं एक ऑप्शन आहे, याच्यावरती क्लिक करून याला स्क्रीनवरती ठेवायचे. त्यानंतर ना इथे यायचे ऑपिसिटीमध्ये. त्यानंतर ना याची ऑपिसिटी थोडीशी कम करायचे, 75 ठेवायचे. त्यानंतर ना या इरेजच्या ऑप्शनवरती क्लिक करून इथे इन्व्हर्ट नावाचं एक ऑप्शन आहे, याच्यावरती क्लिक करून 4 नंबरच्या. त्यानंतर ना रिस्टोरवरती क्लिक करायचे. साईज आहे ते फुल करायचे. त्यानंतर ना हार्डनेस आहे तो 70% आसपास ठेवायचे. त्यानंतर ना आता जिथे जिथे असं पाहिजे ना तिथे तिथे फिरवायचं असं. तर बघू शकता. तर आता साईज लहान करून दोन्ही बोटाने मोठे करायचे. अशा प्रकारे जवळ जवळ करायचे. तर अशा प्रकारे करून घ्यायचंय सगळं. केल्यानंतर ना आता जर तुमचं चुकून इथं तोंडावर आलं, ते तोंडावर इथे बघू शकता असं, तर याला इरेज वरती क्लिक करायचे. त्यानंतर ना ते तोंडावर ते सगळं फिरवायचे, इरेज करायचे. तर इझिली येऊन जाईल, म्हणजे जाईल सगळं. तर अशा प्रकारे ॲड झाल्यानंतर ना बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. त्यानंतर ना ऑपिसिटी तुमच्या ह्याच्याने ठेवायचे कसं हवं आहे तसं. त्यानंतर ना बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. तर इझिली आपला फोटो जो आहे तो एडिट होऊन जाईल. तर आता इथे डाउनलोडच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. तर इझिली आपला फोटो जो आहे तो आपल्या गॅलरीमध्ये डाउनलोड होऊन जाईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकं. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि जर तुम्हाला असेच ट्युटोरियल्स पाहिजे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या. तर भेटूया पुढच्या नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तर पुढच्या व्हिडिओपर्यंत जय शिवराय, जय महाराष्ट्र.